होत्या. तत्पूर्वी आपण भारत पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावंदे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी सुरेश गुळवी आपण आपल्या शुभासे भारत पाटील यांचा शुभ सन्मान करावा. मंचावर उपस्थित आलेल्या तमाम मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सामना सुरू करायचा. एक बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पळघा टेनिस क्रिकेट मधील दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहतो. एका बाजूला विकी स्पोर्ट कुकसाडे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाहुली. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतोय. निशांत जाधव कडनं वाहुली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचे आपण करूया स्वागत आणि करूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राज पाटील फ्रंटल गोलंदाज आपण बघतोय. विकी स्पोर्ट्स कुक्ष संघाकडून पहिले षटक खेळण्यासाठी आलेले आहे. चेक सागर पाटील यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सागर पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती येथे केला जाणार आहे. धन्यवाद. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. होळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. केवळ चेंडूला ढकलून दिलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये एका धावेसाठी या शुभम जाधव एका धावेने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतोय. शुभम जाधव आणि रोहित जाधव ही सलामीची जोडी मैदानामध्ये वाहुली संघाकडून पाहायला मिळते. पावलपेचं पहिले षटक आणि पावलपेचं पहिले षटक हाताळताना राज पाटील फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय विकी स्पोर्ट्स कुक्ष संघाकडून. राज पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज पंच शिवाजी मडवी सरांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धावा आणि अव्वांतर धावेचं देखील अकाउंट ओपन होतोय. संघाची धावसंख्या 2. बघा एक सूचना आहे. जसा फलंदाज बाद होतोय येणाऱ्या फलंदाजाने 38 सर्कलच्या रेषेमध्येच क्रॉस करायचं याची नोंद आता सर्व फलंदाजांनी घ्या, कारण आज खूप जास्त उशीर होत चाललाय. इथे मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडू खाली सेफ हँड सुरेख झेलला आणि इथे मात्र समाप्त होतोय या फलंदाज खेळ. पहिला फलंदाज बाद होताना जय हनुमान वाहुले या संघाचा. रोहित बॅक टू पॅव्हेलियन. नेक्स्ट बॅटर वन डाऊन पोझिशनला प्रणित पाटील. रोहित जाधव याला खातं उघडण्याची देखील संधी मिळालेली नाही. 0 बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. पहिला हादरा बसतोय जय हनुमान वाहुली संघाला 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक मार्गस्थ या राज पाटील अखेर विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित जाधव खर तर लॉंगन रोहित जाधवला क्लिअर करता आले नाही आणि तो झेलबाज रूपाने बाद होऊन बॅलमध्ये परतलेला आहे. इथे मात्र अराउंड लेग आणि त्रिफला बाद. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना प्रणित पाटील बॅक टू पॅव्हेलियन. दोन फलंदाज बाद झालेत. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये या पाहायला मिळतात आणि या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. आता मात्र विकेट हॅट्रिक वर गोलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का पाहावं लागेल. हॅट्रिक बॉल असणार आहे आणि हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज आता मात्र मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेला आहे समीर ठाणगे. इथे मात्र स्वीप केलेला चेंडू लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय या सीमा पार अगदी या मैदानाला घासत पुसत चाटत हा चौकार.
चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलकावर 6 धावा. पहिला चौकार या इनिंग मधील फलंदाज समीर ठाणगेच्या बॅटमधून. पावलांचा वापर करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता. चांगली वापसी करताना गोलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय. पहिले षटक प्रगती पदावर आपण पाहतोय या विकी स्पोर्ट्स कुक्ष संघाकडून राज पाटीलला वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलतोय. समीर ठाणगे पुन्हा एकदा सामोरे जाईल. यावेळी मात्र उंचावर हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज समीर ठाणग्याचा खेळ. पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जेव्हा वाहुली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 3-6. 3 फलंदाज बाद झालेत. धावफलकर धावा 6 पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय या ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आई वज्रश्री निंबवली आयोजित आई वज्रश्री चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या सामना क्रमांक 4 पाहायला मिळतोय जनमन वाहुली विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुक्ष या दोन संघामध्ये. न्यू बॅटर प्रज्वल पाटील मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी आलेले, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर पाटील सज्ज होतोय. दुरोच्या टोका करून आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालेले. पहिले षटक आपण बघितलं तर व्याविडाच्या टोका करून हाताला गेलो होता आणि आता मात्र फार एंड कडून गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज प्रज्वल पाटील. शुभम नक्कीच स्ट्रायकर एंडला शुभम आपण पाहतोय, तर नाश एंडला प्रज्वल पाटील पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, समोर खेळलेला अगदी 20 स्टेप मध्ये वाईट ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर पोहोचते 7 वर. पीटीसी मधील पहिली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील कुक्ष संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. या संघाचं वैशिष्ट्य यंदा आपण पाहतोय की धनेश्वलन कुक्ष आणि विकी स्पोर्ट्स कुक्ष हे दोन संघ एक झालेले आहेत. इथे मात्र लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फटका, हवाई फायर आणि चेंडू जातोय लॉंगॉनच्या वरून सीमाच्या बाहेर. षटकार. मयूर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. इथे मात्र फुलटॉसर घेऊन चेंडूला खेळलेल्या ते कव्हर रिजन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 14 धावा. आपण सामना पाहतोय या वाहुली विपक्ष कुक्षे या दोन संघामध्ये. पडगाव परिसरामधील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मयूर पाटील पुन्हा एकदा फारेन करून बोलताना यावेळी मात्र चेंडूला फिरकवण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे सेफ हँड. सुरक्षित त्यांनी जोली पेश करताना झेल पकडला जातोय आणि पहिला फलंदाज सलामीचा फलंदाज इथे मात्र अखेर बाद होताना शुभम जाधव बॅक टू पॅव्हलियन.
चार फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मिथुन ठाणगे आता मात्र 6व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेले आहे. 14 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर जवानमान वाहुली संघ प्रथम फलंदाजी करताना. दुसरे षटक मार्गस्थ आहे मयूर पाटील दुसरे षटक चालतोय. षटकार खर्च केल्यानंतर वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस चांगला चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर 14 धावा. आजच्या दुसऱ्या दिवसामधील 14 सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र झेल कॅरी करू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलनी या षटकाची देखील समाप्त आहे. 2 षटकाची समाप्त झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर वाहुली संघाची धावसंख्या 4 बाद 15 धावा. दोन षटकांसाठी 11 मिनिटे खर्च केलेले आहेत कुक्षया संघाने. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही कारण आजचं शेड्यूल देखील खूप मोठं शेड्यूल आहे. .5 सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 15. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. टॉपवरचे 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्यावर परतलेले आहेत. वाहुली विरुद्ध कुक्षय या 2 संघांमधील हा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल येतोय. कुणाल पाटील. पीटीसीचा वंडर बॉय बबलू पाटील कुक्षय संघामध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 1 धावेने वाढते. 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना कुणाल पाटील तिसरं षटक घेऊन आलेले. व्यापीडॅचच्या टोका करून तर यावेळी सामना करेल फलंदाज प्रज्वल पाटील. फ्लॅटेड डिलिव्हरी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज प्रज्वल पाटील. निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे पुन्हा एकदा बॉलर बॅक आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. पुन्हा एकदा सिंगल धावसंख्येमध्ये वाढ होते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कुणाल पाटील तिसरं षटक चालतोय. तरी यावेळी सामना करेल फलंदाज मिथुन ठाणगे जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. पावलांचा वापर करून हा फटका खेळलेला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक काउंटर रिझन मध्ये सज्ज आहे आणि या परतावा लागेल फलंदाजला डगरच्या अतिशय याच्याकडून चांगला झेल आणि समाप्त होते फलंदाज मिथुन ठाणगे याचा खेळ. न्यू बॅटर अभिषेक ठाणगे आता मात्र 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय. निम्मा संघ गारद 5 फलंदाज बाद झालेले आहेत वाहुले या संघाचे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 17 धावा.
रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकले नाही फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 17 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतो कुणाल पाटील याच्याकडून. कुणाल राटा मोड द स्टंप. इथे मात्र चेंडूला उंचावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. मयूर पाटील यावेळी आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद. सहावा फलंदाज बाद झालेला आहे या वाहुली संघाचा. धावसंख्या धावफलकावर स्थिर 17. आणि तिसऱ्या षटकाचे देखील समाप्त झाले. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर जय हनुमान वाहुली संघाची धावसंख्या 6 बाद. स्कोरबोर्डवर 17 धावा. नवीन बॅटर सँडी पाटील आता मात्र खेळपट्टीवर दाखल झालेले आहे. चेक. सन्माननीय अभिमन्यू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन मंचावरून सुरेशजी गुळवी साहेब यांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. सावंदेवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी आदराने या मंचावरती करत आहोत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भूषण पाटील सज्ज होतोय. फुलटा चेंडू होता मात्र हवा तसा फायदा उचलला नाही. मिडिक रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. चेक. सन्माननीय रवींद्र बाळू गुळवी यांचाही आपण सन्मान करूयात. खरं तर दादांच्या माध्यमातून जे आम्हाला सहकार्य लाभलंय त्या सहकार्यासाठी खरं तर दादा आम्ही तुमची ऋणी आहोत. कारण बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरच्या माध्यमातून जे खेळाडू जे सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी आकर्षक जी बक्षिसं आहेत ती दादांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी दिली गेलीत. साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. विनंती करेन सुरेशजी गुळवी साहेबांना की तुमचे शुभ हस्ते सर्वांचे लाडके बाळूदादा यांचा सन्मान तुम्ही करायचा आहे. दादा तुम्ही या स्पर्धेला जे योगदान दिलंय त्या योगदानाबद्दल खरं तर आम्हीही ऋणी आहोत आणि तुमच्या ज्या पारितोषिकाने खरं तर या स्पर्धेला तुम्ही भेट दिली आहे तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. भूषण पाटील फाईन केल्याचा प्रयत्न होता. एक रन इथे पूर्ण करतात. लेगबाचा इशारा तो पंचांकडून. अव्वंत रूपाने धाव आणि अव्वंत धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 19. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मात्र मिस टाइम फटका. इष्टरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. सन्माननीय मगन भालेकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. खरं तर निखिल यांचे वडील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये देण्यात आली साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर थँक्यू. तुम्ही या स्पर्धेला खरं तर योगदान दिलं त्या योगदानाबद्दल तुमचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला अनुभवत आहेत. परंतु नुकताच एक प्रेक्षक सध्या तरी या क्रीडांगणावरचा खेळ पाहण्यासाठी आलाय. खरं तर मूल दुबईला असतात जरूर त्याच्या वर्कसाठी. परंतु आज ही देखणी स्पर्धा आणि ती देखणी स्पर्धा पाहण्यासाठी चावेगाववरून या ठिकाणी आमचे जवळचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. ऋषिकेश पाटील त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धावसंख्या 23
ह्या चौकारीने आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्लेअर मिस. तर अशा प्रकारे निर्धाव चेंडूने या पहिल्या डावाची समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जय हनुमान वाहुली संघाने प्रथम फलंदाजी करताना धावपल धावा जोडल्यात. त्या 23 आणि 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे विकी स्पोर्ट्स कुक्षे या संघासमोर. भारत पाटील, सागरजी पाटील आणि अभिमन्यूजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये या. नेक्स्ट मॅच स्मिथ एंटरप्राइजेस आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्हेर या दोन टीम मध्ये ही नक्कीच लढत आपल्याला पाहायला मिळेल. सो विनंती करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस बॉक्स मध्ये लगेचच तुम्हाला उपस्थिती दाखवायची आहे. तीन मान्यवर आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते करणार आहोत आपण नाणेफेकीचा कौल संपन्न. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस आई वज्रेश्वरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूला संघ काल्हेर. तर साहेबांना मी विनंती करतोय की नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही कॅप्टनला दाखवा. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी निंबवली असा कॉल टीम काल्हेरच्या कॅप्टनचा. आणि खरं तर कॉईन आपल्याला पुन्हा एकदा आता स्पिन करून उडवावा लागेल. निंबवली असा कॉल आणि कॉल लागलाय खरं तर टीम निंबवली च्या कॅप्टनच्या बाजूने. सो मान्यवरांना विनंती करतो की आता आसन तुम्ही ग्रहण करायचं. थोडीशी चर्चा आपण जरूर करू. पहिल्या मॅचमध्ये दणदणीत विजय स्मिथ एंटरप्राइजेस निंबवली या टीमने खरं तर मिळवला, परंतु आता अपोनंट टीम काल्हेर आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? कॉल तू खरं तर केला नव्हता, समोरच्या टीमने कॉल केला, परंतु कॉल आता तुझ्या बाजूने लागलाय. काय डिसिजन देशील? आम्ही प्रथम तर क्षेत्ररक्षण करू. आता सुरुवातीलाच आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये थोडासा का होईना परंतु असफळ जो खेळ राहिला निखिलचा, तो निखिलचा खेळ आता चांगला होणं ही तुझी खरं तर आशा अपेक्षा असेल. परंतु आता क्षेत्ररक्षणाचं डिसिजन तू घेतलंय. काय टीम प्लॅनिंग आहे? पहिल्या मॅचमध्ये जी बॉलिंग लाईनअप तू ठेवली त्याच बॉलिंग लाईनअपने नक्कीच गेम असेल की गेम सिच्युएशननुसार चेंज करणार? नाही, सेम राहील आणि प्रत्येकजण चांगलाच केलेली मॅच. ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये स्पेशली कोणाकडनं तू जास्त अशा अपेक्षा ठेवशील की ज्याच्याकडून चांगला खेळ होईल? आमच्या टीममध्ये राज आहे, दीप आहे, यांच्याकडून चांगला यांचा खेळ व्हावा हीच अपेक्षा आहे. सुरुवातीला स्ट्रायकर बॉलर प्रशांत दादा, त्याच्यानंतर दीप येतो, राजी चांगली कामगिरी करत असतो, त्याच्यामुळे फिल्डिंगचा डिसिजन घेतला. आता माइंडमध्ये आकडा काय सेट आहे की किती धावसंख्येपर्यंत रोखशील? आम्ही 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. सुंदर ओपिनियन तू नक्कीच दिलंच. परंतु काल्हेर टीमच्या कॅप्टनकडे आपण वळतोय. कॉल तुझा होता, आता तुझ्या मनाच्या विरोधात कदाचित झालं असेल की कारण तू टॉस जिंकून फिल्डिंग कदाचित घेतली असती, त्याच्यामुळे कॉल तुझा होता, परंतु आता मनाच्या विपरीत आलंय, बॅटिंग करावी लागेल. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये? जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीममध्ये ॲज अ लीडर म्हणून नेहमी तुम्ही सुनील पाटीलला बघितलंय, त्याचा खेळ ॲज अ ऑलराऊंडर म्हणून खूप चांगला असतो, परंतु आता बॅटिंग करायची, जास्तीत जास्त धावसंख्या नक्कीच तू बनवशील. परंतु ही स्पर्धा जेव्हा तू DD ग्राउंडवरती आलास तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर सुंदर खेळपट्टी होती, गवताचं गालीची असलेलं गोल क्रीडांगण होतं. या क्रीडांगणाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? अतिशय सुंदर असं आयोजन आहे. निंबोली टीमचं मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. येस, थँक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन तुम्ही नक्कीच ऐकले. स्मिथ एंटरप्राइजेस आई वज्रेश्वरी निंबवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा. म्हणजेच नेक्स्ट मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल काल्हेर. मॅचला आता सुरू होईल सेकंड इनिंगमध्ये. या जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथून आवाज ऐकाल समीर ठाकरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सुभाजी दुमा. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे. 24 बॉल आणि 24 धावा इथून करायच्या आहेत. टार्गेट पेपरवरती थोडंसं छोटंच दिसतं, परंतु क्रिकेटचा खेळ जर कुकसेच्या गोलंदाजांनी विकेट्स लवकर घेतल्या तर वाहुलीच्या गोलंदाजी विचार करत असतील की आपण त्याच रणनीतीनं त्या स्ट्रेंथवर चांगलं काम करूया. जयेश म्हात्रे आणि हर्षद नाईक कारिवलीचे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. पंचांचा अधिकृत इशारा येतोय, लेट्स प्ले गेम ऑन. सेकंड इनिंग 24 बॉल 24 ची गरज. महेश आणि त्याच्या सोबतीला राज, प्रज्वल पाटील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर होता, पंच केला एनफिल्डच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. आज फलंदाजांनी नाराज केलं जय हनुमान वाहुलीसाठी. नेहमीच आपण पाहिलंय शुभम आणि मिथून सलामीला येत असतात, चांगली स्टार्ट देत असतात, परंतु आज शुभम आणि रोहित सलामीला आला.
प्रणितनं देखील आज थोडंसं निराश केलं. एक मात्र खेळाडू समीरनं एक चौकार मारला, परंतु तोही तिथून लवकर बाद झाला. प्रज्वलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्यालाही मोठा डाव साकारता आला नाहीये. स्लॉग हिट शफल झाला. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, मिड विकेटच्या बाहेर त्याला पाठवलं. पहिला षटकार विकी स्पोर्ट कुक्से संघासाठी. षटकार येतोय प्रज्वल पाटीलच्या विरोधात. धावसंख्या 8 आणि फ्री माइंडेड क्रिकेट सुरू केला. पुन्हा पुढे आला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. वन मोर बिग हिट. Another mighty waiting for the umpire decision. It's a 4 or 6. Yes, it is a maximum 6 more runs. फास्ट क्रिकेट सुरू आहे आणि सध्याच्या या युगामध्ये तुम्हाला क्रिकेटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला फास्ट खेळावं लागेल. यावेळेला फुल टॉस बॉल शॉट मिड विकेटला समीर तिथे सज्ज होता. मिळेल फक्त सिंगल. निशांत जाधवकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. बेस्ट ऑफ लक आलेल्या, परंतु ऑल इज वेल सध्या सुरू नाहीये वाहुली संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 15. प्रत्येक वर्षामध्ये आपण वाहुलीची एक फार मोठी स्पर्धा पाहत असतो. कमिंग सून या येत्या जानेवारीमध्ये त्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धावांची गरज आहे. 20 बॉल शिल्लक आहेत. एकतर्फी मॅच. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून इनसाइड आउट नजाकत पाहायला मिळाली. या फटक्यामध्ये क्लास झळकला आणि बॉल जातोय सरळ एक्सा कव्हरच्या बाहेर. राज पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. आज आपण कुक्से संघाचा विचार केला तर मागील कितीक वर्षांमध्ये 2 संघ या गावातून आपण खेळताना बघत आलोय, परंतु आज संघ एकत्रित आला आणि एकत्रित आल्यानंतर संघाची ताकद वाढली. युनिटी त्याने दाखवली. ते शफल कळण्याचा प्रयत्न होता. एकीचं बळ काय असतं हे आज पूर्ण जगाला ते सांगतायत आणि या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट त्याने घेतली आहे. फक्त 5 धावांची गरज असेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. अगदी फास्ट हा सामना आता संपुष्टात येत चाललाय. यानंतर पुन्हा एकदा आई वज्रेश्वरी निंबवली संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्देर सुनील पाटीलचा संघ तुम्ही त्यांच्या विरोधात पाहणार आहात. डेडी स्पोर्ट बिनारवर तमाम क्रिकेट रसिक सध्या सामन्याचा आनंद घेतात. लाईव्ह टेलिकास्ट ज्या वेळेला सुरू झाले एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून, त्यावेळेला चर्चा सुरू झाली की जणू की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे का. लश ग्रीन आउटफील्ड या ठिकाणी पाहायला मिळालं. ग्राफिक्स तुमच्या समोर या ठिकाणी सादर केला जातोय. आई वज्रेश्वरी चषक आणि हा फ्लॅक्स ग्राफिक्स साठी खरं तर शंकर गुळवी आणि त्यांच्या टीमला ओळखलं जातं. नवनवीन इन्व्हेन्शन ते करत असतात आणि त्या फ्लॅग वर बघा पूर्ण आई वज्रेश्वरी टीम झळकते. ही ओळख राहिली आहे एसके एंटरटेनमेंटची. 5 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. एकतर्फी सामना सध्या मैदानामध्ये होतोय. सागर ठाणगे गोलंदाजी करण्यासाठी आलाय. बऱ्याचशा संघांमध्ये आता नवोदित खेळाडूही पाहायला मिळतील. सागरचा यॉर्कर लेंथ होता. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला एकच धाव त्या ठिकाणी जोडली जाते आणि धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 20 वर माफक 24 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं. राजनं अक्षरशः कंबरडा मोडला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स मिळवले होते. 6 धावा खर्च करत असताना यावेळेला ठक असा आवाज आलाय. सामना फिनिश होतोय. राज पाटीलनं मॅच फिनिश केली आणि इथे विजय संपादित करत असताना विकी स्पोर्ट कुक्से मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक अभिनंदन टीम कुक्से अँड हार्ड लक टफ लक. जय हनुमान वाहुली. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. अगदी फास्ट हा सामना संपवला. आयोजकांची वेळ सुद्धा वाचवली आणि या सामन्याचा सामनावीर आहे ज्याने षटक क्रमांक पहिला हाताळलं. 6 धावा खर्च करत असताना 3 गडी मिळवले. तो राज ठरलाय या मॅचचा हिरो. राजला देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.
राज आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. राजला आपण विनंती करूयात की लवकरात लवकर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या.